नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. रामनवमीचा जल्लोष आपण बघू शकतो. बदलापूरमध्ये मोठ्या उत्साहात जो आहे तो साजरा होता आणि भक्तिभावाने आपण बघू शकतो रमेशवाडी परिसरात ही पालखी जी आहे ती काढण्यात आलेली आहे. 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते रमेशवाडी परिसरामध्ये करण्यात आलेलं आणि स्थानिक नगरसेविका उषाताई तुकाराम म्हात्रे असतील, सोबतच स्थानिक नगरसेवक संदेश डमडेरे असतील आपल्याला या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. आणि मोठ्या भक्तिभावाने आपण जर पाहिलं तर परिसरातील नागरिकांची ही उपस्थिती या संपूर्ण सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळते. भक्तिमय सोहळा आहे. मोठ्या संख्येने आपण बघू शकतो परिसरातील नागरिक स्थानिक या मिरवणुकीमध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे. दरवर्षी हा उत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा होत असतो आणि आताही आपण जर पाहिलं तर सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा स्थानिक नगरसेविका उषाताई तुकाराम म्हात्रे आपल्यासोबत जोडले. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, रामनवमीचा जल्लोष आहे. दरवर्षी हा उत्सव रमेशवाडी परिसरामध्ये भक्तिभावाने साजरा होता. आपल्याही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाला, काय सांगाल? सर्वप्रथम आपले सर्वांचे आराध्य दैवत प्रभू राम चंद्रांना श्री रामनवमी निमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि या रमेशवाडी परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या जल्लोषात आपले शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाने खूप मोठी पालखी निघत असते साईबाबा मंदिर पासून. तर आपण पाहत असाल की महिलांमध्ये खूप उत्साह आहे आणि चांगलं उत्साहपूर्ण वातावरण आहे. असेच आपले जे सांस्कृतिक सण आहेत ते आपण साजरे केले पाहिजेत, कारण त्यामुळे आपल्या मुलांना सुद्धा आपल्या संस्कृतीची जाणीव होते. त्यामुळे हे असे सण आपण साजरे केले पाहिजेत. माजी नगराध्यक्ष उषाताई यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि स्थानिक नगरसेवक अॅडव्होकेट संदेश डमडेरे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर दरवर्षी न चुका हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने होत असतो. आताही मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या उपस्थितीमध्ये सोहळा होतो, काय सांगेल? खरंच खूप छान वाटतं. आजचा दिवस तिसरा. सन्माननीय वामनदादा म्हात्रे आणि वरुणजी म्हात्रे यांच्या महाराज हे बीडचे प्रख्यात महाराज आहेत. त्यांच्या माध्यमातून 3 दिवसीय कथेचं आयोजन आहे आणि हा पालखी सोहळा आहे. पालखी सोहळा होतात इथल्या सगळ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ देखील सन्माननीय वामनदादा यांच्या मार्फत ठेवण्यात आला आहे. सर्व धर्म समभाव या नात्यातनं या रमेशवाडी प्रभागात सर्व सण, जयंती, उत्सव सगळे साजरे केले जातात आणि सर्व आम्ही रमेशवाडीकर एकत्रितरित्या येऊन सगळे सण मोठ्या उत्साहाने साजरे करतो. भक्तिभावाने बघू शकतो सर्व परिसरातील स्थानिक जे आहेत या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि युवा नेतृत्व वरुण वामन म्हात्रे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते या पालखी सोहळ्यामध्ये आता आजच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळते. एक मिनिट. युवा नेतृत्व वरुण वामन म्हात्रे हे या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे. भव्य दिव्य रामनवमीचा उत्सव जो आहे तो शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये साजरा होत असतो. आपण वरुणदादाशी संवाद करू. आता भक्तिभावाने सर्व स्थानिक या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. वामनदादांच्या माध्यमातून दरवर्षी रामनवमी निमित्त मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन होतं. आज रामनवमीच्या पावन दिवशी मी समस्त हिंदुस्थानातील सर्व नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. दरवर्षीप्रमाणे साई सेवा मंडळ रमेशवाडी आणि वामन म्हात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून
या ठिकाणी मोठ्या भक्तिभावनाने 3 दिवसाकरता कथा ऐकून रामनवमीच्या दिवशी पालखीचं आयोजन केलं जातं. नक्कीच आज मोठ्या संख्येने सर्व रामभक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पूर्ण बदलापूर भक्तिमय राममय झालेलं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय हिंद. युवा नेतृत्व वरून आमच्या यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आपण बघू शकतो हे या सर्व स्थानिकांसोबत भक्तजनांसोबत या भव्य दिव्य अशा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले.
भव्य दिव्य पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने रामनवमी निमित्त हा उत्सव जो आहे तो रमेशवाडी परिसरामध्ये साजरा होत असतो. आणि आताही आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य ही पालखी निघालेली आहे. शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर हे आयोजन दरवर्षी होत असतं. आणि आताही आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य ही पालखी निघालेली आहे. जागोजागी आपण बघू शकतो पालखीचं स्वागत जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि वाजत गाजत ही पालखी जी आहे ती निघालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं